आता इकडे तिकडे फिरून बस झालं भाऊ, काही वावरातले पण कामं करणं पडन. आज आपल्या इथे येणार होतं गहू क्लीन करायचं मशीन येणार आहे म्हणल्यावर लवकर आवरणं पडन. मग काय मशीनवाल्याचा फोन आला, लवकर या तुम्ही, मी आलो वावरामध्ये. मग काय लवकर जाणं पडन, नाही तर मशीन जाईन डबल दुसरीकडं. मग काय गाडी घेऊन मी पप्पा चाललो होता वावराकडे. आम्ही यायच्या आधीच मशीन खळ्यावर हजर. असे आहे आपले गहू, यात एवढ्या टुशी आहे की पाहायचंच काम नाही. झालं मग मशीन चालू. बर पब्लिक करा राव फॉलो, तुम्ही फॉलो करायचं नावच घेत नाही. आज तर बेकार कार्यक्रम लागायच मागे भाऊ. आता टोपली एवढी सण भरते की पाहायचंच काम नाही. 3 तासानंतर झाला मग आपला पण गहू काढून. टोटल 15 गोण्या झाल्या भाऊ. आपण गहू तर क्लीन केले, पण गव्हात टाकायचं औषधच नाही टाकलं. आपला गहू क्लीन करून काहीच फायदा होणार नाही. मग काय डायरेक्ट मेडिकल वर आलो. बोरिक ऍसिड EP घेऊन डायरेक्ट शेतामध्ये आलो. आता आपण जेवढ्या थैल्या भरल्या तेवढ्या डबल खाली टाकलंय. आता काय धरकिरी चव एकदाच 2-3 थैल्या खाली उतरून घेतल्या, त्यात बोरिक ऍसिड टाकून घेतलं. आता एक थैल्या भरून शिवून ठेवणं पडलं. आता तुम्हाला तर प्रश्न पडला असं, नेमकी काय लिहू राहिला? नो म्हणजे यात केमिकल कालवेल नाही. झाले रे बा आपले गहू सगळं काढून. आपल्या थैल्या पण घरी आणून टाकल्या. घरी येत नाही तर आपल्या ट्रॅक्टरवाल्याचा फोन आला, लवकर आवरा, आपण तुमचं हरभर काढून घेऊ. आज तर तुमच्या भाऊ चांगलाच कार्यक्रम लागणार आहे भाऊ. आता ट्रॅक्टर तर आलंय वावरात, पण आल्या ते जेवण करायला बसले, पण त्याला पाणीच नाही. मग आपण आता पाणी आणून देऊ. जेवण वगैरे झाल्यावर केलं मग त्यानं मशीन चालू. आपण तर डायरेक्ट जसे थैल्या भरल्या तसे शिवून ठेवल्या. झालं रे बा आपला हरभर काढून. आपल्याकडे टाइम कमी असल्यामुळे आता येतं पण असंच ठेवू. आपण 2 थैल्या ट्रॅक्टर मध्येच टाकल्या. आपण आपला व्हिडिओ आता इथंच एंड करू.